आज ना फक्त 2 वस्तूवरून आपण ना चॉकलेट केक किंवा डस्ट ट्रफल केक बनवूया. त्यासाठी ना एक नंबर म्हणजे चॉकलेट प्रीमिक्स आणि दुसरा नंबर म्हणजे डार्क कंपाऊंडचं चॉकलेट. आणि चोको चिप्स हे ना ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर यूज करा, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मग मी 1 वाटी चॉकलेट प्रीमिक्स घेतलं, 1 पळी तेल टाकलं आणि छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर तयार करतो सेम त्यापैकी तसं बॅटर मी तयार करून घेतलं. आणि एक छान असं पातेलं घेतलं केकच्या आकाराचं आणि त्याला ऑइल लावून थोडंसं प्रीमिक्स लावून घेतलं, जेणेकरून आपला केक खाली चिटकणार नाही आणि छान असा निघून येईन. त्यासाठी तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही नक्की तो यूज करा. त्यानंतर मग मी असं त्यात टाकून वगैरे घेतलं आणि मस्त पातेलं गरम करायला ठेवलं, त्या स्टँड ठेवलं आणि आपलं हे केकचं पॅटर्न ठेवून दिलं. 30 ते 35 मिनटं छान असं मंद गॅसवर मी हे होऊ दिलं. त्यानंतर आपण ना चॉकलेटचा गनाश बनवूया. त्यासाठी डार्क कंपाऊंड चॉकलेट मी थोडंसं फोडून वगैरे घेतलं. त्यानंतर आपलं डबल बॉइलिंग मेथडनं मी असं बॉईल करायला घेतलं, कारण आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे. तर तुम्ही पण असंच करा. त्यात फक्त थोडंसं बी आपल्याला यात पाणी जाऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे त्याला पकडा. त्यानंतर मग मी त्यातनं थोडंसं 1 चमचा तूप टाकलं, जेणेकरून आपलं चॉकलेट छान असं सॉफ्ट वगैरे लवकर मेल्ट होईल. त्यानंतर मग मी 1 कप दूध घेतलं. आता आपण थिकनेसनुसार टाकणार आहे, तर थोडं थोडं टाकून मग त्याला कमी जास्त तुम्ही थिकनेस बघा. थोडंसं आपल्याला थिकनेस जाड लागतो या चॉकलेट कंपाऊंडचं, तर ते आपल्या केकवर छान असं बसतं त्यामुळे. त्यानंतर मग मी मस्त असं त्याला दूध वगैरे टाकून थोडंसं शिजवून घेतलं, जेणेकरून ते घट होईल म्हणून. आणि नंतर आपलं हे चॉकलेट गनाश तयार झालं. मग मी छान असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तोपर्यंत आपला केक शिजतच होता आणि 30 ते 35 मिनटं झाले. मी उघडून पण बघितलं नाही केक. तर म्हटलं चला आता आपण केक बघूया. तर खूप छान असा केक फुलून वगैरे तयार होतो. आणि मेन म्हणजे ना प्रीमिक्स असलं ना, तर आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे काहीच टाकायचं काम नाही. त्यामुळं तुम्ही पण नक्की हा केक ट्राय करा, खूप टेस्टी लागतो. मी जवळपास 3 ते 4 वेळेस बनवला आहे हा आणि आम्ही खूप आवडीनं असं खातो हा केक. आणि बाहेर खूप महाग भेटतो, तर आपण हा घरी बनवू शकतो ना, तर का नाही बनवायचा. तर चला 1 कप पाणी घेतलं आणि त्यानंतर 1 चमचा मी साखर टाकली आणि थोडंसं अर्धा कप पाणी होईपर्यंत मी उकळून घेतलं, जेणेकरून आपलं शुगर सिरप छान असं तयार होईल. त्यानंतर म्हटलं चला आता केक शिजला आहे का बघूया. तर मी चाकूच्या साहाय्याने ते बघितला, तर शिजून वगैरे तर काही झाला नव्हता, थोडासा बाकी वगैरे होता बघा, चाकूला लागून वगैरे आला. त्यामुळं मी परत ठेवून दिला आणि खूप दमले होते एवढं करून. तर म्हटलं चला, तर बाबूला शेप दिला होता मी खायला, त्या टायमात त्याला खाऊ घातलं आणि थोडासा उरला म्हणून मग मी पण खायला बसली आणि छान असं शेप वगैरे खाऊन घेतला मी. आणि मग काय आईसोबत गप्पा मारत बसले, कारण आपला केक व्हायला तरी पण अजून 15 ते 20 मिनटं बाकी होते. मग असंच टाईमपास वगैरे केला, बाबूला थोडं खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर परत केक चेक करायला घेतला. तर आपला केक छान असा शिजून तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही, चाकूला काहीच लागून नाही आलं. त्यानंतर मग काढून घेतलं, थोडंसं थंड होऊ दिला मी पातेलं. छान गरम गरम काढू नका, नाही तर फुटून येणार. तर बघा थंड झाल्यावर मी काढला, किती छान असा स्पंजी तयार झाला, असं वाटते का की घरी बनवला आहे म्हणून, म्हणजे न शिकता बनवला आहे म्हणून. नंतर मग मी सुई दोरा, जो दोरा असतो ना, त्या दोऱ्याच्या साहाय्याने त्याचे 2 भाग करून घेतले आणि बघू शकता तुम्ही भाग पण किती इझिली झाले. त्यानंतर शुगर सिरप घेऊन छान असं त्याला मी त्यामध्ये ऑब्झर्व केलं, जेणेकरून आपला केक जास्त वेळ सॉफ्ट वगैरे राहावं म्हणून. आणि माझ्याकडे चोको चिप्स होते म्हणून थोडंसं म्हटलं आता डेकोरेशन वगैरे करूया. आणि नंतर आपलं गन्नास तर बघू शकता तुम्ही, जवळपास 15 ते 20 मिनटं झाले होते, फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते बघा किती छान अशी त्याची थिकनेस झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता. आता चला आपण केक डेकोरेट करूया. आता मी तर काही नेहमी केक बनवत नाही, त्यामुळं माझ्याकडे केकचं काहीही साहित्य नाही आहे. मग हे एक आधार कार्ड होतं जे कामीचं नाही आहे, तर मी ते छान असं धुवून वगैरे घेतलं आणि त्यानेच मी ती क्रीम, चॉकलेटचं क्रीम वगैरे लावते. पण छान अशी लावता येते. आणि ना मेन म्हणजे ना, मी जेव्हा करत होते ना, तेव्हा माझा भाऊ, त्याला ना असं वाटत होतं की काहीतरी टाईमपास करते म्हणून. त्याला माहीतच नव्हतं की ही खरोखर केक वगैरे बनवते म्हणून. त्याला वाटलं ही उगीच काहीतरी करते. त्याचे एक्सप्रेशन मी तुम्हाला नंतर दाखवते, जेव्हा ते एकदम शॉक झाला होता.
कारण केकच एवढा टेस्टी लागतो ना ह्यो. आणि जवळपास बेकरीवर खूप महाग भेटतो. मी तरी बेकरीवरचा खाल्ला तर मला 600ला भेटला होता अर्धा किलो. त्यामुळं मग तेव्हापासून मी घरीच बनवायला लागले. मला तरी खूप आवडतो, मलाच नाही सगळ्यांनाच खूप आवडतो. तर त्याची रिव्ह्यू मी समोर लावलेली, त्यामुळे तुम्ही स्किप करू नका. तर बघा आपला छान असा केक रेडी झाला आहे. तर आता ना मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते, जेणेकरून 10 ते 15 मिनटात तो छान असा सेट होईल ती क्रीम वगैरे. आणि बघू शकता तुम्ही फक्त 15 मिनटात मी केक काढला आहे. वाव, एक नंबर असा केक झाला आहे. काय टाकलं बोलती बंद. काय टाकलं कसा झाला ते सांगा आधी. चांगलं वाढदिवस म्हणजे हॉटेल म्हणल्यासारखं झालं ना बेकरीवरचा. जरा जास्त क्रीम डच ट्रफल तो ओनली चॉकलेट केक. बिस्किटचा का ए चल बे. काय पीठ टाकेल मग पिठाचं येत असतो का मग काय ते त्याचं हे असतं प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स आहे ते. ब्रेडचा बनवला ब्रेडचा नाही होता असा. शेवटी त्याचे प्रोडक्टचा वापरला तर चांगला होणार ना. हा बेकरी स्टाईल आहे. तुला काय वाटलं? काही म्हणणार नाही आज, असंच काही तर टाइमपास चालला आहे ना. चल बे. काऊन डबल घेतो मग? काऊन डबल घेतो? मी डाएटवर आहे म्हणून. डाएटवर गोड नसते खात. ते आमच्याकडे उलट आहे, आम्ही खातो. काय त्याला बी पाहिजे रे. आहे नको आलडू त्याच्यावर, त्याला बी खायचं आहे. तू बी खायचा का मग? तू खाल्ला ना तू. नको देऊ त्याला, खाता नाही येत. घे खाऊ. बाबू शोना, ए शोना, कशा लागतो छान. घे खाऊन घे. बोटं खाणं चालले पण म्हणतो केक चांगला झाला नाही. बघा भाऊ ना असाच असतो आणि म्हणतो चांगला झाला नाही. हा ये बा परत घेणं चालला. आपलं तर पोट भरलं डायरेक्ट. हे पाय कसं खाऊ राहिले. आणि पहिला बी खाल्ला ना. अरे तू किती खातो? बाबूजी आणि दीपकचे एक्सप्रेशन बघून तर तुम्हाला कळलंच की केक किती टेस्टी झाला आहे. तरी मी माझा आणि आईचं सांगते, खूप टेस्टी असा केक झाला होता आणि सगळ्यांनाच खूप आवडला. आम्ही तर सगळा अख्खा संपून सुद्धा टाकला. त्यामुळे ना तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे कधी नवीन बनवणाऱ्याला पण काहीच वाटणार नाही. कारण मी जवळपास 3 ते 4 वेळेस ही रेसिपी केली. खूप छान असा केक तयार होतो, अजिबात बिघडत वगैरे पण नाही. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि बाहेरून आणून शिल्लक पैसे दिल्यापेक्षा आहे ना घरी बनवा. आपले घरचे प्रोडक्ट शेवटी बाहेरच्या प्रोडक्टपेक्षा तर चांगलेच असतात असं मला तरी वाटतं. त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो बाय कर. बाय.